इकडच्या शेतातील मका आहे आणि हे केळी. या केळीचा असा बुंद आहे. इकडे निसवून टाकणं सुरू झाली आहे. तर हे बघा इकडे आंतरी वगैरे केळांची साईज वगैरे लांब आहे. याच्यासाठी मी एसआर कल्चर वापरतोय. तर रासायनिक खूप काही कमी करून टाकलेलं आहे. मी पहिल्यानं याच्या एसआर कल्चरमध्ये 1919 आणि 1261 ते हे मी घेतलेलंच नाही आहे. 24-24 वापरलेलं आहे. आपलं चिलेटेड फॉर्ममध्ये नव्हतं, 50 किलोची बॅग होती ते वापरलेलं आहे. त्याचं पण पाणी होतं एसआर कल्चरमध्ये. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यानंतर मी आता निसवण झाल्याच्या वेळेस मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की बुवा चिलेटेड फॉर्ममध्ये कॅल्शियम नायट्रेट 16, बोरान 16 घळं सटकत होते त्यावेळेस. कारण की माझे 3-4 घळं सटकलेले होते. तर मी त्याच्यासाठी फोगोनी कल्चर मागवलेलं होतं. फोगोनी कल्चर आणि एसआर कल्चर. हे एसआर कल्चर आज सोडलं की ते चौथ्या दिवशी लागून जातं. चौथ्या दिवशी लागल्यानंतर फोगोनी कल्चर तुम्ही न पण सोडलं तर चालतं. चौथ्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही त्याचा. दोघी कल्चर तुम्ही 8 दिवसामधून एक वेळाही सुटलं एक कल्चर तरीही चालतं. त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे. हे बघा तुम्ही इकडे आंतरी वगैरे चांगली आहे. म्हणजे ह्या गळाने साधारणतः फण्या बघा किती मी तुम्हाला सांगतो. हे 1, हे 2, हे 3, हे 4, 5, 6, 7, 8 आणि ही 9वी फणी. हिच्यामध्ये केळं बारीक पडलेलं आहे. तर हे बघा हे बारीक आहे. 9 फण्या डेफिनेटली पडलेलं आहे. आता कंबळ मोडणं बाकी आहे. अजून कंबळ काही मोडले नाही मी. त्यांनी स्वयं खूप काही झाली आहे. हे बघा तुम्ही. हा प्लॉट आहे 2,500 खोळांचा. आपलं 5x6ची लागवड आहे. असा मारा हा 6 आहे आणि असा 5चा आहे. या पत्तीसाठी मी प्रयोग केलेला होता एसआर कल्चर आणि जाडं मीठ वापरलेलं होतं. तर हे पानं बघा कुजून सगळे मोकळे झालेले. 20 लिटरच्या पंपसाठी मी हा वापर केलेला होता. याचे रिझल्ट खूप चांगले आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरलं पाहिजे असं माझं मत आहे. रिझल्ट एकदम भरपूर आहे त्याचे. बघा तुम्ही आता याचा बुंदा बघा कसा आहे. आणि खर्च खूप काही कमी केलेला आहे मी. कारण की एसआर कल्चर मागवल्यानंतर मी चिलेटेड फॉर्ममधले खतं सर्व टोटल बंद केलेले होते. नाही तर आता मला त्याच्यासाठी वजन यासाठी 0050 सांगितलं आहे. तर आताच बघा तुम्ही हा कवळा गळ आहे. याचं केळं पण लांब पडलेलं आहे फोगोनी कल्चरनं. हे बघा. म्हणजे आपले खतं वाचत आहे आणि खर्च कमी होतो आहे. केळीचं पीक तेव्हा परवडतं. नाही तर मग एकदमच खर्च जर चालला तर ते लई मुश्किल आहे. खर्च खूप काही त्याचा. इकडे निसवण भरपूर झालेली आहे. बघा अशी ही एसआर कल्चरची किमी आहे. तर वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे असं माझं मत आहे. कारण की रिझल्ट खूप चांगला आहे. आता तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने बघू राहिले. आणि माझी लागवड रोपाची नाही आहे. मी बेन लागवड केलेली आहे. म्हणजे ह्या असा बुंदा रोपाचा होतो. तर आपला बेण्याचा बुंदा असा आहे. आमच्याकडे रोप लावलेले पण रोपसुद्धा अशी नाही आहे. मला बरेच जण विचारतात की बघ काय ट्रीटमेंट चालू आहे काही नाही. तर मी सांगतो लोकांना की माझं एसआर कल्चर आणि फोगोनी कल्चर हे वापरतोय मी. आणि काही जास्त त्रास नाही त्याचा. 200 लिटरच्या बॅलरला 2 किलो गुळ टाका आणि एसआर कल्चर 200 ml जरी वापरलं तुम्ही ना तर खूप काही होतं त्याचं. काही असं हे नाही त्याचं की बा भरपूर वापरावं लागतं असा काही प्रॉब्लेम नाही. 8 दिवसातून एकदाही सोडलं तरीही त्याचे रिझल्ट खतरनाक आहे.
निसवण खूप झाली इकडे आतमध्ये, बघा तुम्ही. अजून याच्यामध्ये मी मच्छरासाठी एक पण स्प्रे घेतलेला नाही आहे, कारण की मारा माझा मोठा आहे 5x6 त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ते. जमिनीची सुपीकता पण वाढते, मुळा पण आहे जमिनीमध्ये. हे बघा पांढरे मुळ आहे, हे बघा हे मूळ. आणि या पानामध्ये तर खूप काही मुळ आहे इकडे कॅरीमध्ये. हे बघा, हे आता हे बाजूला काही नाही बघा.